श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, सुंदर दिसत असाल, सुंदर हसत असाल. एक स्माईलने आपलं आयुष्य बदलतं. 2 मिनिटाची सेल्फी काढताना आपण जे हसतो तेव्हा आपण सुंदर दिसतो. विचार करा, आपण कायम हसत राहिलो तर आपण किती सुंदर दिसू. हसण्यासाठी कारण शोधू नका, तर कारणासाठी हसा असं मी म्हणेन. कधीही तुम्हाला काही वाटलं, हसतमुख राहा. कुणी तुम्हाला दुखवणार नाही. तुमची किल्ली जी म्हणतो ना, ती कुणाच्या हातात देऊ नका. अर्थातच तुमचा रिमोट कुणाच्या हातात देऊ नका. तुम्ही स्वतःचा रिमोट स्वतःच्या हातात ठेवा. तुम्हाला कुणी रडवलं नाही पाहिजे आणि तुम्हाला कुणी दुःखी नाही केलं पाहिजे. हे फक्त तुमच्या हातात आहे आणि हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आज मी पुन्हा एकदा आली आहे हेअर मास्क घेऊन, ज्याची सगळेजण आतुरतेनं वाट बघत असतात की ताई हेअर रेमेडी सांगा, ताई केस तुटतात, ताई केस गळतात. तर अतिशय नवीन असे 3 हेअर मास्क मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आत्ताच्या आजारपणात माझेही केस थोडे गळत होते आणि त्यामुळे मी हे स्वतः अनुभवलेले सुंदर असे केस तुटायचे कमी आले. केसाचा फ्रीझी पण आता अजून थोडा आहे. हा जो फ्रीझीनेस म्हणतो आपण तो कमी आला, ड्रायनेस कमी आला. अतिशय सुंदर असा रिझल्ट येतो. केस लांब होतात, घनदाट होतात आणि भराभर केस वाढीला लागतात आणि तुटत नाहीत. मुळात म्हणजे केस तुटत नाहीत. तुटके केस खूप वाईट दिसतात. तर 3 रेमेडी सांगणार आहे. तिन्ही रेमेडी, पहिली रेमेडी आहे त्याला जरासा खर्च आहे, बाकीच्या 2 रेमेडी अगदी घरगुती आहेत. पण पहिल्या रेमेडीला तुम्ही जर एकदा महिन्यातनं 2दा खर्च केलात आणि जर ती रेमेडी केलीत तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला हेअर मास्कसाठी काय लागणार आहे, ॲव्होकॅडो म्हणून एक फळ मिळतं. त्याचं चित्र मी तुम्हाला शेजारी देते. ॲव्होकॅडो बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांना माहीत नसेल. जिथं फ्रूट्स मिळतात, जिथं चांगले चांगले फॅन्सी ड्रॅगन, किवी असे फ्रूट्स मिळतात, तिथं ॲव्होकॅडो नावाचं फ्रूट्स मिळतं. ते फ्रूट्स तुम्हाला आणायचं. त्याचे पराठे पण करतात, ते खाण्यात असतं, बऱ्याच जणांच्या खाण्यातही असतं. तर ते तुम्हाला आणायचं आहे आणि आपलं 2 चमचे ऑलिव्ह ऑइल तुम्हाला हवं आहे. या मास्कसाठी 2 गोष्टी लागणार आहेत, ॲव्होकॅडो आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑइल. आता ॲव्होकॅडो जो आहे ते तुम्हाला काढायचा आहे. त्यातला हिरवा गर जो असतो तो काढून घ्यायचा आहे. तो मिक्सरमध्ये घालायचा. ऑलिव्ह ऑइल त्यामध्ये 2, किंवा मिक्सरमध्ये नाही घातलात, नुसता स्मॅशरने स्मॅश केलात, त्यात ऑलिव्ह ऑइल घालायचं. चांगलं मिक्स करायचं आणि केसांच्या फक्त रूट्सला लावायचं. पूर्ण लेंथला लावायचं का तर नाही, रूट्सला लावायचं. 1 तास ठेवायचं माइल्ड शॅम्पूनं आणि अगदी कोमट थंड पाण्याने धुतलेत, सहन होत असेल थंड पाण्यानेच धुवा, नाही तर कोमट पाण्याने धुतलेत तरी चालेल. अफलातून रिझल्ट आहे. मला तुम्ही सांगाल की काय होतं. व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळतो, केस हेल्दी होतात. हेल्दी फॅट्स ॲव्होकॅडोमध्ये असतात आणि ते फॅट्स तुमच्या केसाला मिळाल्यामुळे तुमचे केस अतिशय स्ट्रॉंग होतात. त्याचप्रमाणे ऑलिव्ह ऑइल तुमच्या केसाला मॉइश्चर देते, नरिशमेंट करते आणि केस डॅमेज होण्यापासून वाचवते. या मास्कने केसाचा ड्रायनेसपणा पूर्ण निघून जातो आणि केसांचे डॅमेज होण्यापासून केस वाचतात आणि केसांची ग्रोथ म्हणजे केसांची लांबी ही चांगली वाढते. दुसरा हेअर मास्क अगदी सोपा आहे आणि घरात करू शकता. अर्धी वाटी तांदूळ तुम्हाला पाण्यात भिजवायचे आहेत. ते पाणी थोड्या वेळ उकळायचं आहे. ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर त्याचा भात करून तुम्ही खाऊ शकता. हे पाणी घेतल्यानंतर अर्धा कप तांदळाचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1/4 कप नारळाचं दूध तुम्हाला काढायचं. तर नारळाचं दूध कसं काढायचं ते सांगते. नारळ खोवायचा किंवा नारळ खिसायचा आणि तो मिक्सरला लावायचा. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मुठीनं पिळून किंवा चाळणीनं गाळून त्याचं दूध निघतं ते घ्यायचं. 1/4 कप दूध आणि अर्धा कप तुम्हाला या ठिकाणी तांदळाचं पाणी लागणार आहे. या दोन्हीची पेस्ट करायची, संपूर्ण केसांना मसाज करायचा आणि त्यानंतर 1 तासानं माइल्ड शॅम्पूनं आणि कोमट पाण्यानं केस तुम्हाला धुवायचे आहेत. यामुळे सुद्धा तुमचे केसामध्ये, तुम्ही मला स्वतः सांगाल की ताई 1 नंबर रेमेडी होती. अशा रेमेडी कुणीच सांगितलेलं नाही जी रेमेडी तुम्ही सांगितली आणि तुमचे केस तुटायचे बंद होतील आणि केसांवर चांगला इफेक्ट पडेल. जादुई रेमेडी आहे, करून बघा. कधी करायचं, आठवड्यातून एकदा, आठवड्यातून 2दा सुद्धा तुम्ही रेमेडी करू शकता. केस भराभर वाढीला लागतील आणि केस तुटायचे कमी होतील. पुढची सुद्धा रेमेडी अगदी घरगुती आहे. 1/4 कप तुम्हाला इथं तेल लागणार आहे खोबऱ्याचं. आपलं रेग्युलर पॅराशूट किंवा पतंजलीचं जे प्लेन ऑइल मिळतं ते घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये जास्वंदाची तुम्हाला 5 ते 6 फुलं घालायची आहेत. हे दोन्ही मिक्सरमधून काढायचं आहे आणि ह्याचा जो पॅक आहे तो तुमच्या संपूर्ण केसांना जशी मेहंदी लावतो तसं जास्त करून रूटवर भर द्या, म्हणजे मुळांवर भर द्या. मुळांमध्ये तुम्हाला हे भरपूर लावायचं आहे आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूनं आणि थंड पाण्यानं तुम्हाला केस धुवायचे आहेत.
केस तुमचे नैसर्गिकरित्या स्ट्रॉंग होतील, तुमचा ड्रायनेस केसांचा निघून जाईल, तुमचे डॅमेज झालेले केस सुधारतील, तुमच्या केसांची हरवलेली चमक पुन्हा येईल. मात्र तुम्हाला सांगते, हे तिन्ही रेमेडी करायच्या आधी इथं लावून बघा, 15 मिनिटं ठेवा. काहीही तुम्हाला जर साईड इफेक्ट जाणवला नाही तर तुम्ही डायरेक्ट केसांवर अप्लाय करू शकता. कोणतीही रेमेडी करायच्या आधी हातावर, दंडावर, इथं नाजूक भागाला कुठंतरी लावून बघायचं, 15 मिनिटं ठेवायचं. 15 मिनिटांना आपल्याला आपोआपच समजतं की आपल्याला हे सूट झालेलं आहे आणि त्यानंतर डिरेक्टली केसांवर अप्लाय करायचं. कोणाकोणाला कुठल्या तरी गोष्टींची ॲलर्जी असू शकते. विकतची तेलं पण जेव्हा तुम्ही आणता तेव्हा ती डिरेक्टली केसाला लावायची नाही, तर आधी इथं किंवा इथं लावून बघायची. त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही आहे ना हे बघायचं आणि त्यानंतरच आपल्याला डायरेक्ट ॲप्लिकेशन करायचं आहे. आता अजून एक तुम्हाला आनंदाची बातमी मी या ठिकाणी देत आहे की मी आता स्वतःचं हेअर ऑइल प्रोडक्ट चालू करत आहे. अगदी मला वाटते आता 15 दिवस लागतील अजून त्या गोष्टीला. थोडंसं मी आत्ता तब्येत तुम्हाला माहिती आहे माझी बरी नाही आहे. स्वतःचं हेअर ऑइल प्रोडक्ट इतकं सुंदर मी ते घरामध्ये इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी घालून तयार केलेलं आहे की तुम्हाला 15 दिवसात केसांना रिझल्ट जाणवलाच पाहिजे. आणि ते तेल मी लवकरच लॉन्च करत आहे, त्याची प्रोसेस माझी चालू आहे आणि ते झाल्यावर तुम्ही माझ्याकडून ते तेल घ्या. थोडंसं कॉस्टली तेल असेल, मात्र तुम्हाला एकदा बाटली घेतली की 4-5 महिने जाईल आणि तुमच्या केसांच्या तक्रारी संपूर्णपणे बंद होतील. असं तेल मी तुमच्यासाठी बनवणार आहे. तुम्हाला 10 ठिकाणांवरनं 10 तेल आणण्याची गरज नाही. खूप छान असं तेल मी तुमच्यासाठी तयार करून घेणार आहे. तुम्ही घ्याल का माझ्याकडून? उत्सुक आहात का? हे आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा, रेमेडी कशा वाटल्या हेही सांगा आणि माझ्याकडच्या तेलाला तुम्ही प्रोत्साहन द्याल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन लवकरच नवीन व्हिडिओसोबत, नवीन एखाद्या कोणत्याही व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. टेक केअर गाईज. लव्ह यू.